नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. दोघांतील ही तुटेना ह्या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये ही मल्लिका काकू जी आहे ती इकडे ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती आपल्या समरला बोलते की अरे आदिराला सासरी पाठवलं, मला माहीत पण झालं नाही. शेवटी आदिरा माझी मुलगी आहे, मला कुणीतरी सांगायला हवं होतं. असं ही मल्लिका काकू जी आहे ती समरला बोलते. समर बोलतो की जाऊ दे, अगं आदिराचं सुख जिकडे आहे तिकडेच आपला विचार करावा लागणार ना. तर दुसरीकडे आता ही मल्लिका काकू जी आहे ती बोलते की अरे मला तुला अजून एक सांगायचं होतं की आनंदला 25-30 लाख रुपयांची गरज आहे. त्यावर आता इकडे समोर बोलतो की अगं मला कसं माहीत नाही, आनंद तर मला सर्व गोष्टी सांगत असतो, शेअर करत असतो, मी त्याचा खूप जवळचा मित्र, असं समोर बोलतो. त्यावर इकडे आता काकू बोलते की अरे त्याला थोडंसं ऑकवर्ड वाटलं असेल, त्यामुळे तुला नसेल सांगितलं, असं ही काकू बोलते. त्यावर इकडे समोर बोलतो की नाही, शेवटी सेन्सिटिव्ह मुद्दा आहे पैशाचा, परंतु त्याने मला सांगायला हवंच होतं. त्यावर इकडे काकू बोलते की जाऊ दे, नको टेन्शन घेऊ एवढं. त्यावर इकडे समर बोलतो की काकू मी बघतो काय करायचं, तू नको टेन्शन घेऊ. त्यावर इकडे काकू लगेच बोलतात की हो, अरे आनंद खूप चांगला माणूस आहे आणि अशी माणसं जपणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी आपण पुढं येऊन त्याला मदत केली पाहिजे. त्याने तुला सांगितलं नाही, त्यामुळे तू प्लीज रागावू नको, चिडवू नको, असं पण इकडे ही मल्लिका काकू बोलते. त्यावर इकडे समोर बोलतो की काकू खरोखर तुलासुद्धा आनंदची किती काळजी. त्यावर इकडे काकू बोलते की अरे शेवटी आनंद जो आहे तो तुझ्या खूप जवळचा जीवाभावाचा मित्र, मग त्याला असं बाजूला टाकून नाही जमणार ना रे, असं ही नाटकी मल्लिका काकू जी आहे ती या समरला बोलत असते. त्यावर समर काकूकडे बघतो. त्यानंतर काकू बोलतात की जाऊ दे, तू त्याच्या जीवाभावाचा मित्र आहेस, तो तुला अगदी भावाप्रमाणे मान. त्यावर इकडे समर बोलतो की हे बघ काकू, जाऊ दे, आता मला जो प्रॉब्लेम जो आहे तो माहीत झालेलाच आहे, त्यामुळे आता मी बघतो आनंदला पैसे द्यायचे की काय. त्यावर इकडे काकू बोलतात की खरोखर मी देवाकडे प्रार्थना करते तुमची जी ही मैत्री आहे ना ती अशीच गोड असावी, असंही काकू बोलत असते. आणि तेव्हा समोर बोलतो की बरं ठीक आहे काकू, जा तू आता. आता इकडे काकू लगेच इकडे ऑफिसमधून बाहेर निघलेली असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही सुष्मिता जी आहे ती इकडे व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे मंदाकिनी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा इकडे सुष्मिता बोलते की बघ ना मम्मा कशी स्वयंपाक करते ते. आणि तेवढ्यामध्ये आता मंदाकिनी लगेच धावत पळत सुष्मिताच्या जवळ जाते. तेवढ्यामध्ये इकडे सुष्मिता बोलते की काय चाललंय, दे इकडे मोबाईल तो. अगं कामाच्या वेळेला हे सुचतं का तुला. त्यावर इकडे आता सुष्मिता तो फोन कट करते. मंदाकिनी खूप चिडलेली असते. मंदाकिनी बोलते की जेव्हा बघावं तेव्हा व्हिडिओज कॉल चालू असतात, काय तर मम्मा हे करते काय तर मम्मा ते करते, तुला काही काम गोड नाही लागत का ग सुष्मिता. अशाच कडक शब्दामध्ये ही मंदाकिनी जी आहे ती सुष्मितावर चिडून बोलत असते. त्यानंतर इकडे रोहन जो आहे तो आपल्या आजिराला घेऊन घरी येतो. आता इकडे आजिरा खूप खुश होऊन घरात येते आणि रोहन बोलतो की बघ तुझी सून आली बघ. तेव्हा इकडे बाबा म्हणजे कितके काही खुश होतात आणि बाबा लगेच आदिराच्या समोर जातात आणि बोलतात की सुनबाई तू आलीस का, चल सुनबाई दरवाजामध्ये उभं राहा, असं इकडे बाबा आता या आदिराला बोलतात. अगं तू सकाळी सकाळी आली आणि उत्तम सरप्राईज दिलंच, असं हे बाबा बोलतात. त्यावर मंदाकिनी बोलते की तू कायमची आली की मनात आलं आणि बॅग भरून निघून गेली असं तर होणार नाही ना, असं बाबांसमोर ही मंदाकिनी बोलते. त्यावर रोहन बोलतो की प्लीज आई, अगं आदिरा कायमची आली राहिला. त्यावर आदिरा बोलते की अहो आई मी इथे कायमची राहणार आहे, मी अशीच तुमच्या मानगुटीवर बसणार आहे भूतासारखी, मी तुम्हाला सोडणारच नाही बरं का आता, असंही आपली आदिरा ह्या मंदाकिनीला बोलते. त्यावर इकडे बाबा थोडेसे हसतात. त्यावर इकडे आता बाबा बोलतात की अगं सुनेशी असं बोलतात का, ती काही स्वतःच्या मर्जीने इथून गेली नव्हती, आईने तिला घरातून बाहेर जायला भाग पाडलं होतं, असं बाबा बोलतात. बोलायला जमत तर थोबाड बंद ठेवावं ना, कशाला बोलावं, असं बाबा चिडून बोलतात. त्यावर आता मंदाकिनी आपली मान हलवते. आदिरा बोलते की जाऊ द्या बाबा, शांत राहा, नका बोलू आईंना, असंही हुशार आदिरा जी आहे ती बोलते. सुष्मिता बघत असते. रोहन बोलतो की ये आधी रातमध्ये. तेव्हा बाबा बोलतात की अरे असं कसं, शेवटी ती आपल्या घरची लक्ष्मी आहे, लक्ष्मीचं औक्षण करायला पाहिजे ना उंबरटा ओलांडताना, असं पण इकडे बाबा बोलतात. त्यावर रोहन बोलतो की बाबा तिचं औक्षण केलंय तिकडे. त्यावर इकडे बाबा बोलतात की नाही, ती ह्या घरची लक्ष्मी आहे, तिचं औक्षण व्हायलाच पाहिजे, असं बाबा बोलतात. आता मंदाकिनी थोडीशी गालातल्या गालात असते. बाबा बोलतात की सुष्मिता जा, हळदी कुंकवाचं ताट घेऊन ये बरं. आता इकडे सुष्मिता लगेच
हळदी कुंकवाचं ताट घेऊन येते आणि भाकरीचा तुकडासुद्धा बरोबर घेऊन येते. इकडे मंदाकिनी बोलते की सुष्मिता काय चाललंय तुझं हे. त्यावर इकडे सुष्मिता बोलते की अगं मम्मा तू थोडीशी शांत राहा, कशाला बडबड करतेस. बाबा आता इकडे स्वतः या आदिराच्या पायावरती थोडंसं पाणी टाकतात आणि आदिराला थोडंसं हळदी कुंकू स्वतःच्या हाताने लावण्यासाठी सांगतात. आदिरा स्वतःच्या हाताने हळदी कुंकू लावते. आता हा मान जो आहे तो मंदाकिनीचा असतो, परंतु आता मंदाकिनीला तो मान बाबांनी न दिल्यामुळे इकडे मंदाकिनीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. त्यावर आता इकडे बाबा ह्या आपल्या आदिराची दृष्ट काढत असतात आणि इकडे आदिराच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. इकडे मंदाकिनीसुद्धा बाबांकडे बघायला सुद्धा तयार नसते. त्यानंतर आता सुष्मितासुद्धा या आपल्या आदिराचं औक्षण करते. त्यानंतर मंदाकिनी बघत असते. आता आदिरासुद्धा इतकी काही खूप खुश असते आणि रोहनसुद्धा आदिराकडेच बघत राहतो. त्यावर बाबा बोलतात की आदिरा ये आतमध्ये आता काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बाबा बोलतात की इथून पुढे तुमच्या नात्यामध्ये वाद होणार नाही आणि दोघांनी अगदी एकमेकांबरोबर प्रेमाने दिवस घालवा असं बाबा बोलत असतात. त्यानंतर आदिरा आतमध्ये येते. आता बाबा खूपच खुश होतात. बाबा आदिराला बोलतात की बस बाळा इथे. आता मंदाकिनी आपली या सर्वांकडे बघत राहते. त्यावर इकडे बाबा बोलतात की खरोखर आम्ही तुला खूप मिस केलं बरं का. तेव्हा आदिरा बोलते की बाबा मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करत होते बरं का. सुष्मिताही खूप खुश असते, मंदाकिनी जवळ उभी असते. त्यानंतर इकडे आदिरा बोलते की बाबा अहो तुमच्या हातचा तो फक्कड चहा मला खूप आवडतो बरं का बाबा, असं आदिराही बोलते. ते बाबा बोलतात की उद्यापासून आपण सकाळचा चहा एकत्र घ्यायचा. त्यावर इकडे आदिरा बोलते की नक्कीच. त्यानंतर इकडे बाबा बोलतात की अगं आपल्या घरातल्या काही लोकांच्या खूप चुका झालेल्या आहेत. त्या गोष्टीचा तुला त्रासही झाला. हा तुझ्या मनाचा जो मोठेपणा आहे ना तो खरोखर मला खूप पटला. मी तुला वचन देतो इथून पुढे तुला कसलाही त्रास होणार नाही, तुला एकटं वाटणार नाही, तुला हेल्पलेससुद्धा वाटणार नाही, असं बाबा बोलत असतात. आदिरा बोलते की तुम्ही माझी फॅमिली आहेत आणि तुमचा जो काही सपोर्ट आहे ना माझ्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा बाबा जे काही झालं ते आपण सर्वजण विसरूयात आणि नव्याने सुरुवात करूयात, असंही आदिरा जे आहे ते आपल्या बाबांना बोलते. मी इथून पुढे माझ्या फॅमिलीला फक्त प्रायोरिटी देणार आहे आणि मी स्वतःसुद्धा खूप स्ट्रॉंग होणार आहे. बघा तुम्ही, असंही आदिरा आपल्या बाबांना शब्द देते. बोलतो की बाबा आशीर्वाद द्या आम्हाला. तेव्हा इकडे बाबा बोलतात की राहू दे, कशाला लागतो रे तुला आशीर्वाद, असं पण इकडे बाबा बोलत असतात. आता दुसरीकडे ही आदिरा तर इतकी काही खुश असते. ही स्वानंदीची आई ती रूममध्ये बसलेली असते आणि अर्पिता तिथे येते. अर्पिता बोलते की येऊ का आतमध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते की या ना, बसा ना. त्यावर इकडे अर्पिता तिथे बसते. स्वानंदी बोलते की काही स्पेशल बोलायचं होतं का. त्यावर इकडे अर्पिता बोलते की आता तुझं वाढदिवस येणार आहे हे मला कळले बरं का. तुम्ही बाळाचा विचार केला का काही, असं पण इकडे ही अर्पिता जेव्हा स्वानंदीला बोलते तेव्हा स्वानंदी आता इकडे अर्पिताकडे बघते आणि समोर काकू जी आहे ती दरवाजामध्ये येऊन सर्व ऐकत असते. त्यावर इकडे अर्पिता बोलते की नंतर काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातात, त्यामुळे वेळेवरती सर्व गोष्टी व्हायला हव्या, असंही अर्पिता बोलते. तेवढ्यामध्ये इकडे काकू आतमध्ये येतात आणि बोलतात की अगं मानाने मोठी आहे आणि वहिनी आहे तुझी, असं बोलतात का. त्यांचा काही प्रॉब्लेम्स असेल, तुला हे शोभत नाही त्यांना बोलायला, असं पण इकडे ही काकू बोलत असते. काकू बोलतात की हा विषय जो आहे तो असा डिस्कस करण्याचा नाही आहे. त्यावर इकडे अर्पिता बोलते की हे बघ स्वानंदी, सॉरी बरं का तुला जर वाईट वाटलं तर, असं इकडे ही अर्पिता बोलते आणि ती लगेच उठून तेथून जाते. तर आता मल्लिका काकू जी आहे ती स्वानंदीकडे बघते. दुसरीकडे आता ही मंदाकिनी जी आहे ती इकडे सुष्मितासमोर येते आणि बोलते की आता काय आपल्या बाईसाहेब आले आहेत, आता त्यांचं वागणं जे आहे ते मला पटणार नाही आणि आता ती काहीतरी बोलेल मग मी काहीतरी बोलेल, मग भांडण होणार, असंही मोठमोठ्याने मंदाकिनी बोलत असते. दुसरीकडे आता ही आपली सुष्मिता जी आहे ती मंदाकिनीला बोलते की अगं आपल्या नंदुताईचा बड्डे येतोय, किती स्पेशल डे असणार आहे, आपण मस्त तिचा वाढदिवस साजरा करूयात बरं का, असं ही जेव्हा सुष्मिता बोलते त्यावर इकडे मंदाकिनी बोलते की अगं आपल्या नंदूचा वाढदिवस तिकडे राजवाड्यात होणार साजरा, इथे कसा होईल, असं इकडे मंदाकिनी बोलते. त्यावर इकडे सुष्मिता बोलते की त्यांना माहीत असेल का आपल्या नंदुताईचा बड्डे असेल म्हणून. त्यावर इकडे ही मंदाकिनी जी आहे ती आता सुष्मिताला बोलते की अगं तुझा काय पुळका चाललाय, जाऊ दे ना, करू दे त्यांना तिकडे साजरा, असं पण इकडे ही मंदाकिनी जी आहे ती बोलत असते. आणि त्यानंतर सुष्मिता जी आहे ती तिथे निघून जाते. मी कशाला कॉल करू तिला, मला तिकडे गेल्यावर बोलली की माझ्या घरात पाऊल ठेवू नको, मला कुणाचा पुळका येणार नाही आणि कुणाला मी फोन पण करणार नाही, असं मंदाकिनी बडबडत असते.
दुसरीकडे आता समर जो आहे तो इकडे ऑफिसमध्ये जेव्हा बसलेला असतो तेव्हा मल्लिकाचं जे सर्व बोलणं आहे ते आता समरला आठवत असतं. आनंदला जे 30 लाख रुपये हवे असतात ते सुद्धा सर्व सत्य आपल्या समरला आठवतं. त्यानंतर इकडे आता जे काही 30 लाख रुपये अकाउंटवरती ह्या समरने टाकण्यासाठी सांगितलेले असतात ते सर्व या आता आनंदला माहीत झालेलं असतं आणि आनंद लगेच समरची भेट घेण्यासाठी येतो. आनंद बोलतो की अरे तू कशाला मला पैसे टाकले. त्यावर इकडे समर बोलतो की जा, तुला एवढी मोठी पैशांची गरज होती, तू मला का बोलला नाही तसं. त्यानंतर इकडे आनंद बोलतो की मी खूप मोठा फ्लॅट जो आहे तो बुकिंग केलेला आहे आणि पर्सनल लोन जे आहे ते सुद्धा आहे असं पण हा आनंद या समरला सांगतो. तर दुसरीकडे आता समर बोलतो की बाकी पंचायत करू नको, तुला मी जे पैसे पाठवले त्याचा वापर करून घे. दुसरीकडे मल्लिका जी आहे ती इकडे स्वानंदीच्या जवळ आलेली असते आणि इकडे मल्लिका बोलते की अगं अर्पिताला खूप लहान मुलं आवडतात त्यामुळे ती बोलली असेल बरं का, नको एवढं टेन्शन घेऊ, तू जास्त काही मनाला लावून घेऊ नको असं पण इकडे ही मल्लिका काकू बोलत असते. आणि अजून एक सांगायचं आहे, मुलांच्या बाबतीमध्ये आमच्या घरामध्ये काही प्रेशर नाही आहे असं पण ही मल्लिका जेव्हा बोलत असते तेव्हा इकडे स्वानंदी हळूच मान हलवते. त्यावर इकडे मल्लिका काकू बोलते की मूल झालंच पाहिजे असा आमचा आग्रह नाही आहे. शेवटी कसं आहे माहीत आहे का, आमच्या आई ज्या आहेत ना त्या खूप हुशार आहेत, त्यांचंसुद्धा असं म्हणणं नाही की आम्हाला मूल झालंच पाहिजे, त्यांच्या बाबतीमध्ये तू अगदी रिलॅक्स राहा असं पण इकडे ही मल्लिका काकू बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे स्वानंदी जी आहे ती गुपचूप ऐकत असते. त्यानंतर काकू बोलते की शेवटी राजवाड्या घराण्यांचा वारस कोण हे बघायलाच पाहिजे ना, समरचा बिझनेस जो आहे तो कुठे पुढे कोण बघणार असं पण सर्वांना वाटणारच ना. त्यामुळे साहजिकच आहे अर्पिता तुला काय बोलली त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नको, तुम्ही जो निर्णय घेताल तोच आम्हाला मान्य आहे असे पण इकडे ही मल्लिका काकू जी आहे ती आपल्या स्वानंदीला बोलत असते. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी फक्त मल्लिका काकूंकडे बघत असते, कारण मल्लिका काकू कशी नीच वागणारी बाई आहे हे सर्व स्वानंदीला माहीत झालेलं असतं. तर मित्रांनो आता ह्या काकूचाही मल्लिका काकूचा आपली स्वानंदी कसा भेद बघणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.